नेमका अपघात कसा झाला? गेटवे ऑफ इंडिया जवळ घडलेल्या या दुर्घटनेमुळे 13 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबईतील समुद्रात बुधवारी मोठी दुर्घटना घडलेली आहे. गेटवे ऑफ इंडियाजवळ असणाऱ्या दुर्घटनेमुळे 13 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 3 जण नौदलाचे कर्मचारी तर 10 जण पर्यटक आहेत. नौदलाच्या बोटीने नीलकमल या बोटीला धडक दिल्यामुळे हा अपघात झालेला आहे. दरम्यान या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. हा अपघात कसा झाला ते त्यांनी सांगितलं आहे. नौदलाच्या बोटीला नवीन इंजिन लावलं होतं आणि त्या इंजिनाची चाचणी घेतली जात होती. त्या चाचणीच्या वेळी इंजिनमध्ये बिघाड झाला आहे, त्यामुळे बोटीवरील ताबा गेला. त्यानंतर भरधाव असणारी ही बोट नीलकमल बोटीवर आदळली आणि अपघात झाला, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नीलकमल आणि नौदलाची स्पीड बोट यांच्या झालेल्या अपघातात 13 लोकांचा मृत्यू झालेला आहे. या 13 लोकांमध्ये 10 नागरिक आहेत, 3 नौदलाचे कर्मचारी आहेत, 2 व्यक्ती गंभीर जखमी आहेत. त्यांना नौदलाच्या रुग्णालयात दाखल केलेलं आहे. 11 नौदलाच्या स्पीड बोट आणि 4 हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सर्वांना वाचवण्यात आलेलं आहे. आज संध्याकाळी 7:30 ही माहिती मिळालेली आहे. अधिक माहिती गुरुवारी सकाळी मिळेल. कोणी मिसिंग असेल तर उद्या सकाळपर्यंत कळेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. मुंबई शहराजवळ अरबी समुद्रामध्ये बुचर आयलंड जवळ नीलकमल कंपनीच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्यामुळे एक भीषण अशा प्रकारचा अपघात झालाय. साधारणपणे 3:55 ही घटना घडली आहे. ही जी काही नीलकमल बोट होती याच्यावरच्या 101 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजीत सिंग यांनी जी काही माहिती दिली आहे त्या माहितीनुसार सायंकाळी 7:30 पर्यंत 13 जणांना मृत घोषित केलं आहे. यामध्ये 3 नौदलाचे आहेत आणि 10 नागरिक आहेत ज्यांना मृत घोषित केलेलं आहे. 2 गंभीर जखमींना नौदल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेता नौदल, कोस्टगार्ड, मुंबई पोलीस यांनी तातडीनं बचाव कार्य हातात घेतलं. या बचाव कार्यामध्ये नौदलाचे 11 क्राफ्ट आणि 4 हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. अद्यापही शोध कार्य सुरू आहे, त्यामुळे याची अंतिम माहिती उद्यापर्यंत आपल्या हातामध्ये येईल. सर्व शासनाच्या यंत्रणा याच्या कामी लागलेल्या आहेत. जे काही मृतक आहेत त्या मृतकांना 5 लाख रुपयाची मदत ही या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून दिली जाईल आणि या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी ही शासनाच्या वतीनं आणि नौदलाच्या वतीनं केली जाईल. हा ऍक्सिडेंट तसा नाहीच आहे. हा जो ऍक्सिडेंट आहे याच्यामध्ये आता जी प्राथमिक माहिती आम्हाला देण्यात आलेली आहे त्या माहितीप्रमाणे ही जी नीलकमल बोट होती ही बोट नीट चालली होती. मिलिटरीची जी बोट आहे त्या बोटीला नवीन इंजिन त्यांनी लावल्यामुळे त्याच्या नवीन इंजिनची टेस्ट ते घेत होते. त्याचा व्हिडिओ देखील आता उपलब्ध आहे, आपण बघितला असेल तर ते 8 आकार जो काढतात ते टेस्टिंग त्यांचं चाललं होतं आणि त्या टेस्टिंगच्या वेळी त्यांचं प्राथमिक मत असं आहे की इंजिनचा काही थ्रॉटलचा प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे त्यांचा ताबा गेला आणि थेट या नेव्हीच्या बोटीने या नीलकमल बोटीवर जाऊन त्या ठिकाणी ती आदळली आणि त्यातनं अपघात झालेला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.